या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. आपल्यावर करणी केल्याचा तोड म्हणून भंडारा उधळताना मंगळवारी रात्री बेदम मारहाण झालेल्या इस्माचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. दशरथ मोक्षसिद्ध शेंडगे, वय 40, राहणार भारतरत्न, इंदिरानगर असे मृत इसमाचे नाव आहे. त्यांना मंगळवारी रात्री मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. मृत दशरथ शेंडगे यांची पत्नी नेहा यांनी घरासमोर मारहाण केल्यामुळे पती दशरथ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्या म्हणाल्या, समोरील घरासमोरील जगदीश भद्रे, शंभू भद्रे हे माझ्या पतीवर करणी करतात, त्यामुळे ते शांत व्हावे यासाठी दशरथ यांनी भद्रे यांच्या घरावर देवाचा भंडारा उधळला. तेव्हा भद्रे यांनी चोर चोर म्हणत त्यांना मारहाण करण्यास पाठलाग करत गंभीर मारहाण केली. त्यानंतर त्यांना जंगलामध्ये नेऊन तिथेही त्यांच्या छातीवर मारहाण करून जिल्हा क्रीडा संकुल येथे टाकून दिले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री 3च्या सुमारास घडली. तेव्हापासून ते आजारी होते. ते घराच्या बाहेर पडण्यासही भीत होते. मंगळवारी सकाळी त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान मारहाण झाल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जोपर्यंत संबंधित आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडकर यांनी घटनास्थळी येऊन नातेवाईकांची समजूत घातली. शिवाय यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे यांनीही सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. रात्री दशरथ यांच्यावर अक्कलकोट रोड येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, लहान 2 मुले, 2 मुली असा परिवार आहे. दशरथ यांनी 2017 मध्ये नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य नेत्यांसोबतचे छायाचित्र शुक्रवारी सायंकाळी व्हायरल झाले होते. मंगळवारी मध्यरात्री जगदीश हे घरी पूजा करून घरासमोर भंडारा उधळत असताना घराशेजारी राहणारे जगदीश भद्रे, शरण भद्रे, शंभू भद्रे आणि एक अनोळखी इसम यांनी त्यांना गंभीर मारहाण करून जखमी अवस्थेत सोडून गेले. त्यानंतर त्यांना सकाळी 6 वाजता कोणीतरी घरी आणून सोडले अशी तक्रार मृत दशरथ यांची पत्नी नेहा यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी रात्री उशिरा अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. हा दशरथ शेंडगे. काय झालं होतं? मंगळवारी माझ्या नवऱ्याला पौर्णिमे दिवशी रात्री किती वाजता उठले होते अंदाजे आम्हाला माहित नाही. मी झोपले होते, सगळे झोपलेले होते. ते व्हिडिओमध्ये आहे. माझा नवरा म्हणजे खूप करणी करतात त्यांनी माझ्या नवऱ्यावर. ते जगदीश भद्रे, शंभू भद्रे त्यांनी म्हणजे त्यांनी शांत व्हावं म्हणून त्यांनी माझा नवरा देवाचा भंडारा त्यांच्या घरावर उधळत होता. त्यांनी चोर चोर म्हणून माझ्या नवऱ्याला मारायला पळा लागलेत बघा. कधी झाली होती? मंगळवारी. त्यानंतर काय झालं? त्यानंतर तिथं 112 वरती बी कॉल केलेत. मग तिथं पोलीस आले काय माहिती ते आम्हाला माहित नाही तेवढं. पण पोलीस तर घ्यावं ना मग तेव्हा तक्रार. माझ्या नवऱ्याचं तक्रार सुद्धा घेतले नाही. तेव्हा पण तक्रार नाही घेतले वाटतं. आता FIR त्यांच्या विरुद्ध दाखल म्हणताना आता पोलीस नाही घेणार त्यांनी. आज काय झालं? आज सकाळी खूप त्रास व्हालता त्यांना. कशासाठी? तेच मारलेल्याचं छाती दुखत होतं, धाप येत होतं. दवाखाने येऊसपर्यंतच गेलंय म्हणून सांगितलं. मारहाण कोणी केली, काय नाव वगैरे तुम्हाला काय जगदीश सांगितलं? भद्रे, शरण भद्रे, शंभू भद्रे आणि इतर मुलं होते. तुमचं आणि तुमच्या पतीचं काय बोलणं वगैरे झालं होतं? काय कुठं घेऊन गेले होते, काय घेऊन गेले? जंगलमध्ये घेऊन गेले ते. मग कुठले तेवढं जंगलमध्ये म्हटले. जंगलमध्ये मारूनच स्टेडियम पाशी नेऊन टाकलेत. मग कोणतरी तिथं सांगायला लागले ते. तिथं पोलीस आलते म्हण, सोडवायला बी आलते म्हण लोक. पोलीस पण घेतले नाही सर. का आता काय मागणी असणार आहे आपली? आता माझ्या नवऱ्याला न्याय पाहिजे बघा. तोपर्यंत माझ्या नवऱ्याचं बॉडी मी घेऊन सुद्धा जाणार नाही. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.